नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर बिल्डर डेव्हलपर रघुनाथ जगताप सर, जे मागच्या 20-22 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. रेसिडेन्शियल बंगलो आणि स्वतः बिल्डर डेव्हलपर म्हणून जे मध्यमवर्गीयाचं एक स्वप्न असतं घराचं, ते पूर्ण करण्याचं काम ते या माध्यमातून करतायत. त्यामुळे आजवरच्या या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा साधारणपणे शालेय प्रवास किंवा शैक्षणिक प्रवास एकंदर कसा होता, शाळेतला मग कॉलेजमधला. सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, आणि कसा होता हा सगळा प्रवास? मी यामध्ये 1ली ते 10वी सर्वसाधारण बेळगावमध्ये शिक्षण झालं माझं. त्याच्यानंतर मी पहिला ड्रॉपमॅन सिव्हिल केलं वसंतदादा आय.टी.आय. मिरज येथे. त्याच्यामध्ये ॲडमिशन घेण्याचे आमच्या आत्याचा मुलगा आहेत, लक्ष्मण जाधव म्हणून. त्यांनी म्हणले हे सिव्हिल कर, सिव्हिलमध्ये मरण 100% नाही. त्यामुळे सिव्हिल नंतर मी डिप्लोमा केला के.एल.ईला. 2002 साली पासआउट झालो तिथं. त्याच्यानंतर मग मी स्वतःचा बिझनेस करायचं ठरवलं कन्स्ट्रक्शनचा. कारण जॉब वगैरे केले भरपूर, तर जॉबमध्ये काय जास्त इंटरेस्ट वाटला नाही. स्वतःचा बिझनेस करून त्यामध्ये मला कसं करिअर घडवता येतील हे मी त्या पद्धतीने बघितलेलं आहे. बरोबर. फार 2-3 महत्वाचे त्यातले मुद्दे होते. एक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रच असं आहे की अन्न वस्त्र निवारा मधलं असल्यामुळे त्यामुळे हे काही क्षेत्र संपणार नाहीये. आणि जॉबपेक्षा ऑफकोर्स तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल झालाच आहात, त्यामुळे बरं झालं तुम्ही एका अर्थाने जॉब केला नाही. दुसरा प्रवास असतो स्ट्रगलचा, तो म्हणजे पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर. तर तो प्रवास कसा होता? पहिला प्रोजेक्ट कुठला मिळाला, कोणाचा मिळाला? पहिला प्रोजेक्ट मला 2002 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये स्वास्तिक टेलर म्हणून आहे बेडगमध्ये. त्यांची शॉपी होती, एक टेलरचा व्यवसाय आहे आणि त्याच्या पाठीमागं राहायचं त्यांचं एक छोटंसं घर. मी 350 स्क्वेअर फूट घर त्यावेळेला 375 रुपये स्क्वेअर फूटनं 1,10,000 मी त्यावेळेला पूर्ण केलं. तो एक अनुभव वेगळा होता पहिल्यांदा. पण आणि तेव्हा दडपण वगैरे होतं का काम करताना? काही सुद्धा नाही. अच्छा, एकदम फुल कॉन्फिडन्स होता? फुल कॉन्फिडन्स. आणि मी एक्सपिरियन्स घेतलाय जवळजवळ सांगलीत घारपुरी सर, अच्छा, परत महावीर आपलं अंकुर गोपे सर, डी.बी. शिंदे बिल्डर आत्ता आहेत, ते माझे गुरुच आहेत. एक्सपिरियन्स मी 6 ते 7 इंजिनियरकडे एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आणि मग त्यामुळे मला काही कॉन्फिडन्स बरोबर. बरोबर. आता यातल्या काही आणखी महत्वाच्या प्रश्नांकडे, ते म्हणजे या क्षेत्रात आता तुम्ही बघितलं असेल स्वतः काम करताना किंवा बिल्डर डेव्हलपर म्हणून काम करताना, अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? माझ्याकडे कसं आहे, 2003 पासून जवळजवळ 35 कामगार फिक्स आहेत. ते सगळे क्वालिफाईड आहेत, 10वी 12वी हे झालेले आहेत. त्यामुळे मला लेबरचा काही सध्या त्रास होत नाही, त्रास जाणवलेला नाही. त्याच्या अगोदरच पूर्वी नियोजन करून ठेवते. स्टील बांधणार जर असतील तर अगोदर अवेलेबल करायचं, त्या पद्धतीनेच ते शेड्यूल आखून रोज डायरी लिहायचं आणि डायरीप्रमाणे ते काम करत जायचं. दुसरा अनुभव म्हणजे मला काय झालं, फक्त दापोलीला साईड केली मी. तिथं थोडासा अनुभव मला त्रासदायक झाला, कारण तिथं कसं होतं, खारं पाणी असल्यामुळे ना सगळं स्टील मी केमिकल यूज करून, म्हणजे रेड ऑक्साईड सारखं जे केमिकल मिळते 600 रुपये लिटरनं, पेंटिंग प्रत्येक बार पेंट करून मी तिथं पूर्णपणे बिल्डिंग केलेली आहे. विथ मटेरियल बिल्डिंग तिथं केलेली आहे. वैशंपायन सर्कल आहे त्यांचं, दापोलीला अपडाऊन केलेलं आहे. त्यावेळेला जरा जास्त प्रॉब्लेम झाला. मारुती कार 800 होती माझी. कुंभारली घाटातनं रोज 9 कामगार घेऊन जात होतो मी तिथं एका गाडीतून. तिथं मग ठेवून त्याच्यानंतर मी तिथं ती साईट पूर्ण केली. आणि शिवाय तिथं चिरा वगैरे असताना तिथलं वातावरण बघून तिथून विट वाळू वगैरे इथून नेऊन मी तो प्रोजेक्ट कम्प्लीट केलेला आहे. तर जसा हा एक तुम्ही फार महत्वाचा अनुभव सांगितला, त्यातला आणखीन एक कदाचित अनुभव तुम्हाला रेसिडेन्शियल बंगलोमध्ये आला असेल, तो म्हणजे त्या कस्टमरचं म्हणणं असं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि आता इतक्याच रुपयात आम्हाला हे घर बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीची सांगड मग तुम्ही कशी घालता? मी आतापर्यंत मॅक्झिमम बजेट कधी बघितलेलंच नाही. फक्त काम कसं क्वालिटी होईल आणि काम जास्तीत जास्त त्यांना कसं, म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांना घर बनवून देता येईल हेच मी बघितलेलं आहे. बजेटचा आतापर्यंत मी कधी विचार केलेला नाही. लो बजेटची साईड मी कधी केलेलीच नाही. मॅक्झिमम त्यांना चांगलं काम, आणि एखादा आयटम कॅन्सल केला तरी चालतोय. समजा आता कलरला पैसे नाही तर करायचं नाही, तर जे कन्स्ट्रक्शन करायचं ते चांगल्या पद्धतीनेच करून द्यायचं. आणि ते पटवून सांगितले मी त्या कस्टमरना, असं केलं तर असं होतंय, असं केलं तर असं होतंय, ज्या त्यावेळेला मी पूर्णपणे त्यांना सांगितलेलं आहे. आता एक या सगळ्यापेक्षा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून, बिल्डर डेव्हलपर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्यामुळं सांगलीचा एक सर्वांगीण विकास होईल, अशी क्षेत्र कुठले ज्याच्यावर आता काम झालं पाहिजे?
क्षेत्र म्हणजे आता सांगलीच मेन बाजारपेठ आहे. बाजारपेठ जर जास्तीत जास्त सुधारली आणि त्यांना जर जास्त भावानं, म्हणजे आता शेतकऱ्यांचा माल आहे, बेदाणा, हळद, हे जास्तीत जास्त जर विकलं तर अजून त्यामध्ये डेव्हलप व्हायला भर पडेल. बरोबर. पण असं शेतकऱ्यांना हमी भावाचा प्रश्न असेल किंवा हम्म. जास्त रेटचा प्रश्न असेल, हम्म. तर अशा वेळेला सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकारनं रास्त भाव दिला पाहिजे. ओके. समजा आता बेदाणा शेतकरी पिकवते 50 रुपयाला, हम्म. तर त्यांनी जास्तीत जास्त एक्सपोर्ट करून कसं शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील किंवा आपल्याला कसं मिळेल याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. आता दुसरा यातला प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही इतके प्रोजेक्ट आतापर्यंत केले, तर असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, हम्म. की जो काहीतरी वेगळेपण आहे, ज्यामध्ये काहीतरी नाविन्य आहे, हम्म. जो तुम्हाला पण त्याच्यावर काम करताना आनंद, अभिमान वाटला, असा एखादा प्रोजेक्ट? तोच माझा दापोलीवाला प्रोजेक्ट. प्रोजेक्ट. कारण बरोबर. प्रत्येक स्टील त्यावेळेला माझं कमीत कमी 15 ते 16 टन तिथे यूज केलं स्टील. हम्म. प्रत्येक बार आणि बार मी पेंट करून वापरलेला आहे तिथे. वा. मग आता जसं तुम्ही स्टीलचं कोरोजन बद्दल बोललात, तर तसं मग स्टील मध्ये काय पॅरामीटर तुम्ही बघता आणि मग स्टील सिलेक्ट करता? असं तर कुठलं स्टील सिलेक्ट केलं पाहिजे, काय पॅरामीटर? आता सध्या माझ्याकडे राजुरी, आयकॉन, पोलाद आणि टाटा टिस्कॉन, मी तिथं पूर्णपणे दापोलीला टाटा टिस्कॉन यूज केलेलं. ओके. पण काय पॅरामीटर्स जनरली बघितले पाहिजेत स्टील सिलेक्ट? जनरली बघितलं म्हणजे स्टील कसं आहे, लवचिक पण आहे काय, रंडम बार आहे काय, बार साईज करेक्ट आहे काय, बारचं वेट करेक्ट आहे काय, बारची लेंथ बरोबर आहे का, हे बघितलं पाहिजे. बरोबर. दुसरं आयकॉन स्टील तर तुम्ही वापरलंच आहे, तर मग वापरलेलंच. तुमचा अनुभव कसा होता, किंवा त्याचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस बद्दल? सर्व्हिस तर काय अडचणच नाही. आपले श्रीकांत मित्रच आहेत, त्यांनी फोन केला की देतात, अर्गीत मिळते गणेश स्टीलवाल्यांच्याकडे. बरोबर. त्यामुळे ऑर्डरचं आणि सर्व्हिसचं काय अडचण नाही आपल्याला. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या फील्डमध्ये जे फ्रेशर इंजिनियर येतात, तरुण येतात, तर त्यांना तुमच्यासारखंच बिल्डर डेव्हलपर जर भविष्यात व्हायचं असेल, हा प्रवास करायचा असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही यशाची गुरुकिल्ली काय सांगाल? त्यांनी आता सध्यामध्ये त्यांनी स्वतःहून मॅक्झिमम शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लाजलं नसायला पाहिजे बिझनेस करताना. एखादं सिमेंटचं पोतं म्हटलं तर आत्ताचा मुलगा आणू शकत नाही, त्यांना त्याची लाज वाटते. त्यामुळे जो कसं आपल्याला ग्राउंड लेवलला येऊन काम करता येईल त्या मुलग्यानं बघितलं पाहिजे. मॅक्झिमम त्यात रस घेऊन किंवा मनापासून मन ओतून काम केलं तर सिव्हिल इंजिनिअरमध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि काही अडचणी नाही बिझनेसला. खरंय. तो हे होते इंजिनियर, बिल्डर डेव्हलपर रंगनाथ जगताप सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं, आजवरच्या प्रवासाबद्दल सांगितलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं हाही, जसं त्यांनी सांगितलं की स्वतः अनुभव जर तुम्ही चांगला घेतलात तर जो तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर अर्थातच तुमचा पुढचा प्रवास फार सुखकर होतो. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.